सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपुरातील सेनेच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाहीत, आमदारांचा बैठकीत सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचेच आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात काय अर्थ? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाहीये, भास्कर जाधव संतापले। तर विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाहीये, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी येत असेल तर काही विशेष नाहीये, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। वेगळ्या विदर्भाविषयी यावेळेस वेगळ्या विदर्भाशिवाय पर्यायच नाहीये, विजय वडेट्टीवार यांची रोखठोक भूमिका। काँग्रेस आंदोलन उभारणार, तर वेगळ्या विदर्भावरती काम सुरू, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। कष्टकरांच्या हक्कांसाठी लढणारा नेता हरपला। उच्च जातीचे नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे मोठी खळबळ, शिक्षकांकडून संताप व्यक्त, कारवाईची मागणी। संबंधित संस्थेकडून लेखी खुलासाही मागवला।